अध्यक्ष सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस तसेच नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 28/4/2024 रोजी दुपारी 12:32 आयोजित केला आहे। स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल पलूस, तासगाव रोड पलूस, जिल्हा सांगली। सर्व जाती धर्मातील मुलामुलींचे लग्न कार्य मोफत करून दिले जाते। प्रत्येक जोडप्यास मणी मंगळसूत्र, मुलामुलींचे कपडे व संसारोपयोगी भांडी, कॉट गादी मोफत दिली जाते। दोन्ही बाजूकडे लोकांची जेवणाची सोय व मंडप व स्पीकर याची मोफत सोय केली जाईल। भरड धान्य विषयात अतुलनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नेचर केअर सन्मान पुरस्कार प्रदान। विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर यांच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा नेचर केअर सन्मान हा शेतकरी गौरव सोहळा के लॉन्स येथे पार पडला। भरड धान्य म्हणजे तृणधान्य विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 5 शेतकऱ्यांना मानपत्र व प्रत्येकी 51,000 रुपये देऊन गौरविण्यात आले। या शेतकरी गौरव सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर आशिष वेले, कृषी तज्ञ स्वप्नील राव, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे उपस्थित होते। मिलेट या नावाने परिचित होत असलेल्या व मध्यमवर्गीयांच्या घरात समाविष्ट होऊ लागलेल्या भरड धान्य अर्थात तृणधान्य उत्पादन, प्रक्रिया आणि प्रचार या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या महाराष्ट्रातील 5 शेतकऱ्यांची नेचर केअर सन्मान 2024 पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। एकूण 21 अर्ज आले होते। छाननी, शहानिशा, त्यानंतर मुलाखती, प्रत्यक्ष शेतात जाऊन भेटीतून निवड केली। पुरस्कार प्राप्त कृषी साधक दीपक बर्डे, बाळापूर तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा, महेश लोंढे, उरळी कांचन, जिल्हा पुणे यांनी भरड धान्य प्रक्रिया याबाबत मोठे काम केले आहे। गणपती पवार, मांडेदुर्ग तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर, प्रांजली बोरसे, नांद्रे, जिल्हा धुळे आणि शेखर विचारे, गुहागर, कोकण यांनी नाचणी पीक संवर्धन, उत्पादन आणि वृद्धी यामध्ये अमुग्र कामगिरी केली आहे। या 5 जणांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पर्माकल्चरमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले स्वप्नीलराव म्हणाले, मी आपल्या स्थिर असलेल्या करिअरला फाटा देऊन शेती करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना शेतीमध्ये असणाऱ्या आव्हानांची जाणीव असल्याने या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले। बदलत्या हवामानात शेती सबळ करणे व त्यासाठी काम करणे या उद्देशाने मी कार्यरत आहे। सिंगापूर, हाँगकाँग, शांघाय, मुंबई, पुणे, महाबळेश्वर असा उलट प्रवास करत मी शेतीकडे व मातीकडे आलो आहे व शेती करताना मला अत्यंत आनंद मिळतो आहे। गावाकडे लोकांची एकमेकांशी अटॅचमेंट असते। शहरात लोक एकमेकांना ओळखतही नाही, परंतु गावाकडे प्रेम मिळते। अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाल्या, शेती वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, पण शेतीमध्ये शाश्वत आहे असे स्पष्ट केले। सेलिब्रिटी लोकांनी एखादी गोष्ट प्रमोट करताना ती चांगली आहे किंवा नाही याची माहिती घेऊन ते काम करायला हवे असे देखील मत मांडले। नेचर केअर तर्फे दिला जाणारा हा सन्मान भविष्यात खूप मोठे स्वरूप धारण करेल। हा सन्मान मोठ्या प्रतिष्ठेचा होईल। डॉक्टर आशिष वेले म्हणाले, या सर्व शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करताना स्वतःला एक पुरस्कार मिळतो आहे अशी भावना जागृत झाल्याचे सांगितले। श्रीमंतीपेक्षा संपन्नता जपून शेती क्षेत्रात काम करणाऱ्या अशा हिऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य नेचर केअरने हाती घेतल्याचे कौतुक केले। तृणधान्य ज्यांना भारतरत्न प्रो स्वामीनाथन हे न्यूट्री सिरियल्स म्हणायचे की अत्यंत पौष्टिक असतात, त्यांचे महत्त्व ओळखून या विषयात काम करण्यास सुरुवात केली। तृणधान्य रेशनमध्ये मिळण्यासाठी प्रयत्न केले व आज त्या प्रयत्नांना यश मिळत आहे। शेती ही सायकलिक आहे, म्हणजे जे जमिनीत गेल्यावर कुजते किंवा मातीशी मिसळून जाते ते सर्व मानवासाठी उपयुक्त आणि हिताचे आहे। या गोष्टींच्या वर आपल्या सगळ्यांना भर देण्याची गरज आहे। या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी ते उत्पादित करीत असलेल्या उत्पादनांची प्रदर्शने मांडली होती। उपस्थितांनी या प्रदर्शनाची आनंद घेतला। नेचर केअरने नवीन उत्पादित केलेल्या ग्रीन हार्वेस्ट ग्रॅन्युअल्स या उत्पादनाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नेचर केअरचे मार्गदर्शक व ज्येष्ठ कृषी तज्ञ जयंतबाबा बर्वे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, शिवसेनेचे नेते सुहास बाबर, अनिल म बाबर, उत्तमराव चोथे, वैभव म्हेत्रे, आशिष शहा यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जयदेव बर्वे यांनी नेचर केअर सन्मान पुरस्काराची पार्श्वभूमी विशद केली। कामाक्षी बर्वे यांनी आभार मानले।